नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे आहारशास्त्र आणि आयुर्वेद। प्रत्येक वेळी आपल्याला वाटत असतं की आपण नेमकं काय खावं, किती खावं, कधी खावं, कसं खावं। बऱ्याच गोष्टी आपल्या मनामध्ये असतात, कारण प्रत्येक वेळी जेव्हा आपण कोणतेही कार्यक्रम ऐकत असतो, पाहत असतो किंवा तज्ञांची मतं आपण जेव्हा जाणून घेत असतो, त्या प्रत्येक तज्ञांची जी मतं असतात ना ती वेगवेगळी असतात। खरं तर नेमकं आपण काय करावं हा जो आपल्या मनामध्ये असणारा उमटणारा जो यक्ष प्रश्न आहे ना त्याची उत्तर जाणून घेणं हे महत्त्वाचं असतं। कारण आयुर्वेद हे फार प्राचीन शास्त्र आहे। तर आयुर्वेदानुसार नेमकं आहाराबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। आज आपल्या बरोबर आहेत वैद्य समीर गोविंद चमलकनी। आपण सरांचं स्वागत करूया। सर, साम संजीवनीमध्ये मनपूर्वक स्वागत। नमस्कार। खरं तर जसं मी म्हटलं सर की आहाराबद्दल आमच्या मनामध्ये नेहमीच प्रश्न उमटत असतात। त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आजचा आपला विषय आहे। आहारशास्त्र म्हणजे नेमकं काय हे आपण सगळं जाणून घेणार आहोत। पण आयुर्वेदानुसार नेमकं आहाराचं असं काय महत्त्व सांगितलं आहे? बरोबर आहे। कसं आहे, खूप वेगवेगळे तज्ञ आणि खूप वेगवेगळी मतमतांतर, त्यामुळे लोक कन्फ्युजन मध्ये जातात की आपण ऐकायचं कुणाचं। तर आयुष्याचा वेद म्हणजे आयुर्वेद आहे। आणि हितकर काय, अहितकर काय, सुखकर काय, दुःखकर काय, आयुष्याचं मान किती आहे, या सगळ्या गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत। आणि त्याची जी परंपरा आहे 5000 वर्षापूर्वीपासूनची, त्याच्यात ते टाइम टेस्टेड कुठेतरी ही गोष्ट आहे, तुम्ही लक्षात घ्या। आणि ती भारतीय लोकांसाठीची सांगितली गेलेली गोष्ट आहे। हेतुलिंग आणि औषधाचं ज्ञान जे आयुर्वेदातलं आहे, म्हणजे आजाराचे हेतू, आजाराची लक्षणं आणि आजाराचा उपचार, हा जो आयुर्वेदात सांगितला आहे हा शाश्वत म्हणून सांगितलेला आहे। त्यामुळे आयुर्वेदातच म्हणणं भारतीय लोकांनी ऐकायला पाहिजे, इतरही जगातल्या लोकांनी ऐकायला पाहिजे। आणि हे प्रयोग तुमच्यावरती तुम्ही स्वतः करून बघा। त्याच्यात आहाराचा प्रयोग करताना काय एखादा माणूस मरतो असं काही होत नाहीये। आणि त्यामुळे तुम्ही स्वतः जर प्रयत्न केला आणि बघितलं, दोन गोष्टी सांगितल्या दोन तज्ञांच्या, तर तुमच्या लक्षात येईल आयुर्वेदाचं म्हणणं हे नेहमी बरोबर असतं असं दिसून येईल। तर त्या हिशोबाने आहाराकडे बघणं गरजेचं आहे। नक्कीच सर, नेहमी आपल्याला प्रश्न पडतो की अन्न कशाला म्हणावं? बरोबर आहे। अन्न कशाला म्हटलं पाहिजे बरं? कसं आहे, आपलं पंचभौतिक देह आहे आणि पंचभौतिक देहाचं भरण पोषण जे आहे ते सुद्धा पंचभौतिक गोष्टींनीच उत्पन्न होणार आहे। तर आहार सुद्धा पंचभौतिकच आहे। आणि आहार ही अशी गोष्ट आहे की जी पोटामध्ये गेल्यानंतर पोटातल्या जठराग्नीच्या करवी पचवली जाते। त्याचं रूपांतर जे आहे ते वात, पित्त, कफ आणि सप्त धातूंच्या मध्ये आणि मलांच्या मध्ये होतं। आणि दोष धातू मलम मूलम ही शरीर असते असं म्हटलेलं आहे। त्यामुळे शरीराचं भरण पोषण होतं आणि आरोग्य चांगलं टिकून राहतं, आजार उत्पन्न होत नाहीत। मानसिकता जी आहे ती सुद्धा चांगली हेल्दी अशी राहते। समदोषाः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा स्वस्थचित्त विधीयते, अशी स्वस्थ माणसाची किंवा निरोगी माणसाची व्याख्या आहे ती अन्नामुळे शक्य आहे। ती ज्या गोष्टीमुळे शक्य आहे त्याला अन्न म्हणायचं। नक्कीच सर, जेव्हा आपण आहार ग्रहण करत असतो त्या लहानपणी आम्हाला शिकवलं की वदनिक वळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। तर खरंच जेव्हा आपण अन्नाचं जेव्हा सेवन करत असतो, ग्रहण करत असतो, तेव्हा आपलं मन जो संबंध आहे तो आपल्या अन्नाशी आपण लावणं आवश्यक असतं का? बरोबर आहे। कारण कसं आहे, मनातल्या ज्या भावभावनांचा परिणाम आहे, भावविश्वाचा परिणाम जो आहे तो आपल्या पोटावरती होत असतो। मी बऱ्याच वेळा एका आधीच्या कार्यक्रमाने सांगितलेलं आठवतं मला की आपण टीव्ही समोर बसून जेवतो, गप्पा मारत जेवतो, मोबाईलवरती बोलत जेवतो, कम्प्युटरच्या खेळ जे आहे ते बघत बघत किंवा खेळत खेळत जेवतो। तर हे अतिशय अयोग्य आहे। एका वेळेला एकाच कामाकडे लक्ष पाहिजे, फोकस व्हायला पाहिजे। आणि त्या पद्धतीने जर अन्न खाल्लं गेलं तर आपल्या सेंद्रिय शरीराला ते अन्न जे आहे ते सेंद्रियत्व प्राप्त करून देतं आणि त्याची वाढ जी आहे ती चांगली होऊ शकते आणि विकार उत्पन्न होत नाही। तुम्हाला जर क्रोधाची भावना आली किंवा एखादी वाईट बातमी ऐकली जेवताना तर आपली भूक जाते पहा। तर तुम्ही टीव्ही बघत असताना त्यातल्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो तुमच्या शरीरावरती येत असतो आणि ते अन्न जे आहे ते निरिंद्रिय होतं आणि मग कोडाच्या स्वरूपात, दम्याच्या स्वरूपात, सर्दीच्या स्वरूपात, ॲलर्जीच्या स्वरूपात ते तुमच्या अंगावरती उमटायला लागतं। एवढा त्याचा जवळचा संबंध आहे। तर शांत चित्ताने तुम्ही जेवून बघा आणि असा टीव्हीवरचा कार्यक्रम वगैरे काहीतरी बघत जेवून बघा, तर या दोघांच्या पचनाच्यातला जो फरक आहे तो तुमच्या लगेच लक्षात येईल। नक्की, जर आपलं व्यवस्थित पचन झालं नाही तर नेमके आपल्याला जे पोटाचे आजार असतात ते उद्भवू शकतात। बरोबर आहे। पण सर, जेव्हा आपण आहाराचा जेव्हा उल्लेख करत असतो किंवा विचार करत असतो तेव्हा कोणत्या पद्धतीने आहार घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं। आयुर्वेदामध्ये असं काही नियम सांगून गेलेले आहेत? बरोबर आहे। आहार विधी विशेष आहे त्यांना नावाचा एक वेगळा भागच सांगितलेला आहे। म्हणजे आपली प्रकृती कशी आहे, अन्नाची प्रकृती कोणती आहे, अन्नाचं प्रमाण किती आहे,
अन्नाच्या प्रमाणाच्या बरोबरीने लोणचं किती असावं, भाजी किती असावी, सर्वग्रह आणि परिग्रह असा त्याच्यात मुद्दा वापरलेला आहे. उपयोग संस्था म्हणजे आपण जेवायला बसताना कुठं बसतो, खाद्यपदार्थ जे आहेत ते कोणत्या पद्धतीचे आहेत, आपण कोणत्या देशातले आहोत, आपल्या शरीराची प्रकृती आणि आत्ताचा काळ कोणता चाललेला आहे, आपल्या शरीरात आता आजार कोणता आहे आणि त्या आजारानुसार कोणतं जेवायला पाहिजे, पाणी कसं असायला पाहिजे, किती प्रमाणात ते खाल्लं जायला पाहिजे आणि प्यायलं जायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जो आहे तो आयुर्वेद करतो. आणि हे करत असताना उष्ण मुंजियात म्हणजे गरम गरम अन्न घ्यायला पाहिजे, स्निग्ध अन्न घ्यायला पाहिजे, थोडं अन्न घ्यायला पाहिजे, चावून चावून खायला पाहिजे, अति विलंबित किंवा फार पटकन असं जेवायला नाही पाहिजे. असे वेगवेगळे नियम आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. त्या पद्धतीने आहारशास्त्राचा विचार होणं गरजेचं आहे. नक्कीच. असं म्हटलं जातं आहारामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रीयन पद्धतीचा जो आहार आहे तो उत्तमात उत्तम किंवा नंबर 1 चा आहार आहे असं म्हटलं जातं. सर हे खरं आहे का? अगदी बरोबर आहे. फक्त त्यातली आताची जी वैगुण्य आहे ती काढणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्रीयन माणूस हा काय करतो किंवा कोणतीही माणसं जेवल्याच्या नंतर स्वीट डिश घेतात. तर गोड पदार्थ जो आहे तो कफ वाढवणार आहे. जेवल्यानंतर कफ वाढत असतो, बालवयात कफ वाढत असतो, वसंत ऋतूत कफ वाढत असतो, तरुण वयामध्ये पित्त वाढत असतं. असं केव्हा कोणता दोष वाढायचा हे ठरलेलं आहे. तर जेवल्यानंतर तुमच्या शरीरात जर कफ येणार असेल आणि तुम्ही जर गोड पदार्थ खाल्ले तर तुम्हाला कफाचे आजार उत्पन्न होऊ शकतात, अग्निमांद्य होऊ शकतं. तर 6 रसाचा आहार असायला पाहिजे. जेवणाच्या सुरुवातीला मधुर आणि आम्ल अशा पद्धतीचे रस घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मग थोडंसं खारटसर असे पदार्थ, तिखट पदार्थ, आणि जेवणाच्या सगळ्यात शेवटी कडू पदार्थ घ्यायला पाहिजे. तर आता कडू घेणं हे तर नसतंच, तुरट घेणं हे तर नसतंच. आणि त्यामुळे वैद्याकडे आले की ह्या 2 पद्धती काड्या आधी उरावरती येऊन बसतात. त्याचं कारण काय, ह्या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत आणि त्याची डेफिशियन्सी झाल्या कारणाने अनेक पद्धतीचे आजार उत्पन्न होत असतात. आणि काही तर असं होतं की फलत्रिकादी काढा, भूलिंबादी चूर्ण अशी कडू चूर्ण आम्ही देतो रुग्णांना आणि त्याची चव त्यांना ओ का ठोस समजत नाही महिनाभर. एवढं शरीरामध्ये आम आणि जिभेवरती राप चढलेला असतो आणि 15-20 दिवसानंतर हळूहळू ते म्हणायला लागतात, अहो कसलं कडू औषध दिलं तुम्ही या वेळेला. तर त्यांना पहिल्यांदा ही गोष्ट दिलेली असते पण त्यांच्या शरीरातली घाण एवढी असते की यकृतापर्यंत औषध देऊन त्याची चव सुद्धा या लोकांना समजत नाही. म्हणजे आपण काय पद्धतीचं जर चुकीचं खात असतो हे बघणं इष्ट आहे. तिखट, आंबट, खारट हे सगळ्यांना आवडतं. पाणीपुरी, वडापाव, चाट हे सगळ्यांना आवडतं आणि हे तामस आणि राजस अशा पद्धतीचं अन्न आहे. स्वभावामध्ये त्यामुळे परिवर्तन आलेली आहेत. मुलं व्हायला लोकांना प्रॉब्लेम यायला लागले आणि पीसीओडी वगैरे सारख्या आजारांचं प्रमाण स्त्रियांच्या बाबतीत त्याच्यामुळे वाढलेलं आहे. नक्कीच. सर खरं तर जेव्हा आपण आहाराचा उल्लेख करतो तेव्हा आरोग्याशी त्याचा निगडीत संबंध आहे हे नक्कीच. पण बऱ्याच वेळा काय होतं की हल्लीच्या आधुनिक युगानुसार की प्रत्येकाला आपण एकदम बारीक असावं, आपलं वजन कमी असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, डाएट करणं हा एक मोठा भाग आपल्याला दिसून येतो. आणि हल्ली तर मुली क्रॅश डाएट करायला जातात, म्हणजे आहाराचं सेवनच करायचं नाही, उपाशी राहायचं आणि आपलं वजन कमी करायचं. तर असं करण्यानी आपल्या आरोग्यावरती किती परिणाम होत असतो? खूप मोठा परिणाम होतो. कसं आहे, वयाच्या 25 वर्षापर्यंत साधारणतः पुरुषाच्या बाबतीत आणि 18 वर्षापर्यंत असे पद्धतीचे डाएटच्या कोणताही भाग जो आहे तो लोकांनी करायला नाही पाहिजे, मुलांनी मुलींनी नाही करायला पाहिजे. कारण त्यांच्या सेक्स ऑर्गनवरती आणि मेंदूवरती त्याचा विकृत परिणाम येऊ शकतो. तर आपली स्वस्थाची व्याख्या आयुर्वेदाने सांगितली, त्यात बॉडी मास इंडेक्स कुठं सांगितलेलं नाहीये, हाईट वेट चार्ट आयुर्वेदाने सांगितलेलं नाहीये. तर मनुष्य उभा राहिल्यानंतर जेवढी उंची आहे तेवढा त्याचा विस्तार असायला पाहिजे आणि आयाम आणि विस्तार या 2 गोष्टी आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत. आणि मग तुम्ही कसे दिसता याच्यामध्ये स्पिक्स तनोदर लंबनम, जे सणाचा भाग लोंबतोय, पोटाचा लोंबतोय, पुन्हा कुल्ह्याचा भाग लोंबतोय, असं असेल तर त्याला स्थूल आयुर्वेदाने म्हटलेलं आणि त्याची ट्रीटमेंट केलेली आहे. पण असं काही नाही आहे. आणि हाईट वेट चार्टनुसार आपण त्याच्या मागं लागून आपली फिगर झिरो फिगर करायला वगैरे जे जातात ना मुली किंवा 40च्या पुढच्या स्त्रियांना हे खूप होतं. तर ते त्या तरण्या ज्या मुली आहेत छोट्या टीव्हीवरची जाहिरात दाखवतात तेवढ्या त्या पालीसारख्या कधी बारीक होऊ शकत नाही. पण हे जे प्रकरण आहे ते लोकांनी कधी समजून घ्यायला पाहिजे की दिसण्यापेक्षा आपण आरोग्य आपलं कसं आहे हे बघायला पाहिजे. काय भुलनासी वरली या रंगा जे म्हणतात ना ते महत्वाचं आहे. तर तुमच्या शरीरामध्ये समदोष पाहिजेत, सम अग्नी तुमचा पाहिजे, सम दोष धातू आणि मल पाहिजेत आणि तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे. तर तुम्ही आजारी नाही, मग तुम्ही थोडेसे बारीक आणि जाड दिसला म्हणून काही बिघडत नाही. नक्कीच. म्हणजे जसं सरांनी सांगितलं आहे ना, तर आपण आहाराचा जो संबंध आहे तो केवळ जर आरोग्याशी लावला तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. अधिक माहिती करून घेऊया. आपण घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर मनपूर्वक स्वागत आपल्या सगळ्यांचं. खरं तर आज आपण माहिती करून घेत आहोत की आपले आहारशास्त्र आणि आयुर्वेद. आयुर्वेदानुसार नेमकं आहाराचं महत्त्व आपल्याला कसं सांगितलं आहे हे आज आपल्याला समजावून सांगत आहेत वैद्य समीर गोविंद चमदकनी.
सर, जसं तुम्ही म्हटलं की आहाराचा आणि आपल्या आरोग्याचा संबंध असतो. आपण कुठल्याही वेड्या दृष्टिकोनातनं त्याच्याकडे पाहिलं नाही पाहिजे, कारण वजन कमी करण्याच्या नादामध्ये आपण बरेच काही प्रयोग करून पाहत असतो. पण मुळातच आयुर्वेदानुसार अन्न हे कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे किंवा त्याचे काही वेगवेगळे प्रकार असतात का? अगदी बरोबर आहे. कसं आहे, शाकाहार आणि मांसाहार हा एक नेहमीचा जो वाद आहे तो जर बघितला तर शाकाहार आणि मांसाहार असंही अन्न सांगितलेलं आहे. मनुष्याची धाटणी ज्याची आतडी जी आहे ती 23 ते 28 फूट लांब आहेत, असे सगळे जे प्राणी जगातले आहेत ते सगळे शाकाहारी आहेत असं दिसतं, हत्तीसारखे प्राणी. आणि ओठाने पाणी पिणं, जिभेने पाणी पिणं असे 2 प्रकार असतात. तर वाघ, सिंह वगैरे जे हिंस्र श्वापद आहेत की जे मांसाहार करतात ते जिभेने पाणी पितात, आपण ओठाने पितो. तर शाकाहारी माणसाचं हे लक्षण आहे. तर मनुष्य हा जन्मतः आणि स्वभावतः आणि निसर्गतः शाकाहारी आहे. याचा अर्थ तो मांसाहार त्यांनी करू नये का, तर आजारामध्ये आम्ही गिधाडाच्या मांसापासून गाढवाच्या मांसापर्यंत राजयक्ष्म्यासाठी त्याचे प्रयोग करतो. बस्ती कल्पनेमध्ये बऱ्याच वेळेला या गोष्टींचा वापर करायला लागतो. तर औषध म्हणून एखादी गोष्ट असणं आणि नेहमीचं युज्युअल ते रुटीन असणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन येतात. आर्मी नेव्ही मधले लोक जे असतात ते ड्रिंक्स घेतात आणि नॉन व्हेजिटेरियन खातात, तर त्यांच्या ठिकाणी क्रौर्य जे आहे ते जास्त येऊ शकतं आणि शत्रूला मारण्यासाठी ते उपयोगी आहे. पण तुम्ही साधनेला बसलेला आहे आणि तुम्हाला जर नॉनव्हेज खायची इच्छा झाली तर तुमची साधना व्यवस्थित होऊ शकत नाही, कारण सत्वगुणाचा उत्कर्ष होऊ शकत नाही. त्यामुळे सात्विक, राजस, तामस असे आहाराचे प्रकार गीतेमध्ये जे सांगितलेत तेच आयुर्वेदाने सुद्धा सांगितलेले आहे. लघुआहार असा एक प्रकार असू शकतो आणि घनाहार असा सुद्धा प्रकार असू शकतो. हे घन पदार्थाचा जो आहार आहे तो घनाहार, आणि ज्याच्यात पातळ पदार्थ आहेत ताकासारखे, दुधासारखे वगैरे असा द्रवहार सुद्धा असू शकतो. तर हा एक महत्वाचा भाग आहे. कच्चं अन्न आणि शिजवलेलं अन्न असा दुसरा एक प्रकार असतो. तर कच्चं अन्न जे आहे ते पोटावरती प्रेशर खूप देतं जठराग्नीला आणि ते व्यवस्थित पचत नाही. तुम्ही असं लक्षात घ्या की पालेभाज्या खा, पालेभाज्या खा असं खूप सांगितलं जातं, पण आयुर्वेदामध्ये पालेभाज्या या अचक्षुष्य म्हणून सांगितलेल्या आहेत, म्हणजे डोळ्याला अहितकारक म्हणून सांगितलेल्या आहेत. आणि इतक्या पालेभाज्या खाऊन लोकांचे नंबर गेलेत का हेही तुम्ही विचार करून बघा. तर असं का होतं, तर सेल्युलोज जे पॉलिसॅक्राइड आहे ते आपल्या पोटात पचायची ताकद नाही आहे आपल्याला. आपण रवंथ करणारे नाही आहे गाई म्हशीसारखे, आणि त्यामुळे आपल्या पोटामध्ये सेल्युलोज न पचल्या कारणानं आतड्याची पेरिसाल्सिस किंवा पुरस्सरण गती वाढते आणि शौचाला पहिल्यांदा साफ होतं. मग लोकांना सगळं आलबेल वाटतं आणि मग ते पालेभाज्या जास्ती खात राहतात. मग आतडं थकतं नंतर ते बाहेर टाकून आणि मग ते पडून राहायला लागतं, कुजायला लागतं आणि सडायला लागतं. असं झालं की त्याचा परिणाम गृहिणीतल्या पित्त धराकलेवरती येतो. तिथंच मज्जा धराकला आहे, ती खराब झाल्या कारण डोळे खराब होतात, कारण डोळे हे मज्जेचे आहेत. आणि मोठ्या आतड्यामध्ये मळ पडून राहिल्या कारणानं उदावर्त नावाचा एक आजार उत्पन्न होतो आणि त्यामुळे डोकं, मन, बुद्धी आणि डोळ्याचे विकार जे आहेत ते सुरू होतात. याच्याबरोबर क्लोरोफिल जे आहे ते हरितद्रव्य आहे आणि डोळ्यातल्या तेज तत्वाला ते विरुद्ध आहे. त्यामुळे पालेभाज्या बंद करून तुम्ही डोळ्याची औषधं वैद्याकडे घेऊन बघा आणि पालेभाज्या असताना घेऊन बघा, तर तुम्हाला लक्षात येईल की पालेभाज्या या अचक्षुष्य आहेत. तर काही पालेभाज्या अशा आहेत, काखमाची, पुनर्नवा किंवा राजगिऱ्यासारखी भाजी की ज्या उपयोगी आहेत. तर ह्याला अपवाद सुद्धा आहेत. सब घोडे 12% असं आयुर्वेद कधी करत नाही. प्रत्येकाला काहीतरी व्हॅल्यू असते, ती आयुर्वेदाने सांगितलेली. नक्कीच सर, जेव्हा आपण कच्चा आहार म्हटला जातो, जेव्हा हल्ली आपल्याला सलाड खाण्यात सांगण्यात येतं किंवा कोशिंबिरीचा वापर आपण आहारात केला पाहिजे, पण त्याचं प्रमाण हे ठरवणं हे आवश्यक आहे. सर, जरा ह्याच्याबद्दल सांगता का? कसं आहे, कच्चे पदार्थ घेत असताना आयुर्वेद दरवेळेला त्याच्यामध्ये पिंपळी, पिंपळमूळ, चव्य, चित्रक, जिरे, मिरे वगैरे हे जे पदार्थ आहेत ना हे घालूनच ते तयार करतो. आणि त्यामुळे जी वेगवेगळी पद्धतीचे सांबार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. अपराजिता नावाचा एक सांबार खूप चांगलं गृहिणी रोगासाठी वाघबट संहितेमध्ये आलेलं आहे, किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या आलेल्या आहेत, कोशिंबिरी आलेल्या आहेत, सार आलेले आहेत, सूप्स आलेली आहेत. तर ही आयुर्वेदाने सांगितलेली आहे ती मेडिकेटेड गोष्टी आहेत. आणि ग्रंथ काढून जर आयुर्वेदाचे बघितले तर पहिलं काय केलेलं आहे ग्रंथकारांनी, तर पहिले ना आहार दिलेला आहे मेडिकेटेड औषधं, दशमूळ घातलेला, सिद्ध केलेला, पंचगोल घातलेला, द्राक्षासावर घ्यायचा, ताकामध्ये काही ठराविक पदार्थ घालून, चातुर्याद म्हणजे तो गेला तमालपत्र, नाग, केशर वापरून असा पहिले ना आहार सांगितलाय. असं त्यांनी का केलंय, तर आहाराने आणि वागण्याने माणूस आजारी पडत असतो. तर वागणं बदलायचं, आहार बदलायचा, मेडिकेटेड फूड द्यायचं, की शरीरात जी आजाराची संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी ती मोडीला निघायला लागते. आणि नंतर मग ते औषधं बोलतात आणि पंचकर्माचा विचार आहे तो सांगतात. आणि सगळ्यात शेवटी पथ्यापथ्य म्हणजे काय तू खाऊ नकोस हे ग्रंथकारांनी सांगितलेलं असं. तर हा लिहिण्याचा प्रकार इतका उत्तम आणि अप्रतिम आहे की आपल्याला झालेला आजार जाऊन वैद्याकडे विचारावं, वैद्य ते ज्याच्या जसं लिहून देईल त्या पद्धतीने वागावं आणि बरं व्हावं अशी वस्तुस्थिती आहे. नक्कीच. असं जसं आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलं आहे की तुपाचं सेवन आपण केलं पाहिजे, की आपल्या रोजच्या जेवणामध्ये तूप
हे आवश्यक आहे. बरोबर. अर्थातच हे गाईचं शुद्ध तूप असणं हे आपण त्याच्यामध्ये गृहीत नमूद धरतोय. करतोच. बरोबर. तर सर ह्याबाबत आम्हाला काय सांगाल? कारण आधुनिक शास्त्रानुसार तुम्ही तेलतूप खाऊ नका, तुम्ही हे खाऊ नका, तळलेलं खाऊ नका, तुपट खाऊ नका, बऱ्याच गोष्टी सांगितल्या बरोबर जातात. त्याच्यामुळे जसं आपण सुरुवातीला सांगितलं की कन्फ्युजन, बरोबर. आपल्या मनामध्ये हे संभ्रम नेहमीच निर्माण होत असतात. बरोबर. ह्याबद्दल जर सविस्तर सांगा ना सर. आयुर्वेदाचा आणि आधुनिक शास्त्राचा एक महत्वाचा जो फरक आहे ना, की ज्याच्यामुळे कन्फ्युजन्स होतात, तो आधी त्याच्यावरती प्रकाश टाकणे गरजेचं आहे. 100 पैकी 80 लोकांना एखादी गोष्ट उपयोगी पडली किंवा 70 लोकांना उपयोगी पडली की ती उपयोगी पडते असं युजली आधुनिक शास्त्रात धरलं जातं. आणि आयुर्वेदामध्ये पुरुषम विक्ष, म्हणजे प्रत्येक माणूस जो आहे तो वेगळा वेगळा धरून त्याची इव्हॅल्युएशन त्याचं करून त्याच्या आजाराची माहिती काढून त्याच्या खाण्यापिण्याची वागणी माहिती काढून आणि त्याची प्रकृती पाहून त्याच्या आजाराचं निदान करायला पाहिजे आणि तसं तसं खाणं पिणं वागणं त्याला द्यायला पाहिजे. आता 100 पैकी 70 लोकांना एखादी गोष्ट उपयोगी पडते म्हणून जगामध्ये आपण ती पसरवतो आणि उरलेल्या 30% जर तुमचे नातेवाईक आणि जवळच्या प्रेमाच्या व्यक्ती असतील तर काय कराल तुम्ही? तुम्हाला विचार करायलाच लागतो ना. त्यामुळे तुम्ही स्टॅटिस्टिकल डाटा प्रत्येक वेळेला आयुर्वेदावरती लादू नाही शकत. याचं कारण हे शास्त्र वेगळं आहे, सिद्धांत वेगळे आहेत आणि प्रत्येक माणूस हा वेगळा वेगळा म्हणूनच तुम्हाला बघायला लागतो. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही औषधाचा विचार केला, अन्नाचा विचार केला तर त्या माणसाचं आरोग्य जे आहे ते उत्तम पद्धतीने त्याला प्राप्त होऊ शकत असतं. नक्की. जसं आता तुम्ही जसं उल्लेख केलेला आहे की प्रत्येक व्यक्तीनुरूप आपण आपला आहार ठरवला पाहिजे, पण साधारणतः एक गृहिणीचा विचार केला तर जेव्हा अन्न बनवत असते सगळ्या घरातील मंडळींसाठी, तेव्हा मात्र तिने कोणत्या पद्धतीने विचार केला पाहिजे किंवा तिने तिचं अन्न शिजवण्याचा, तिच्या मनच्या भावनेचा, ह्या सगळ्या त्या अन्न प्रक्रियेवरती परिणाम होत असतो का? अगदी नक्की होतो. बाहेर किती 5 स्टार हॉटेलमध्ये आपण जेवलो, फॉरेन कंट्रीजमध्ये जाऊन जेवलो आणि खूप चांगल्या पद्धतीचं अन्न जरी खाल्लं तरी शेवटी पुन्हा घरी आलं की आईच्या किंवा बहिणीच्या अन्न खाताना जी मजा येते ती वेगळीच असते. मग ती मीठ भाकरी असली तरी गोड लागते, कारण प्रेमाचा त्याच्यात संबंध असतो. चेहऱ्याचा भाव एक ही रेषा न उलगडता लोक ज्या वेळेला बाहेर वाढत असतात आपल्याला वेटर्स, तर त्याच्यामध्ये प्रेमाचा संबंध असण्याची काही शक्यताच नाहीये. तर आत्मीयतेने वाढणारी प्रेमाची व्यक्ती असेल तर अन्नावरती त्याचा निश्चित चांगला परिणाम येतो आणि तिथलं खाणं आपल्याला आवडायला लागतं, अशी ही परिस्थिती आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी असू शकते, पण आवडीसाठी आपण जेवायचं का आरोग्यासाठी असा जेव्हा विचार येतो तेव्हा षड्रसात्मक आहार जायला पाहिजे, 6 रस पोटात जायला पाहिजे. त्यामुळे कडू ही गोष्टी पाहिजे जेवणामध्ये, तिखटी पाहिजे, चटण्या कोशिंबीर वगैरे हे पाहिजे. खरं असं म्हटलं जातं की गृहिणी म्हणजे तीच की जी आहे त्याच्यामध्ये उत्तम पदार्थ तयार करते. ती सगळं नटलेलं आहे स्वयंपाकघर आणि मग एखादीने चांगला स्वयंपाक केला तर त्यात काही मजा नाही. कुणीही ते करू शकेल, पुरुषही करू शकेल, किंवा हल्ली त्यांना ते करायलाही लागतं. तर हा जर भाग लक्षात घेतला तर 6 रस पोटामध्ये जाणं हे खूप महत्वाचं आहे. चटण्या कोशिंबीरीची आठवण होऊ नये असं मेन कोर्स जो आहे तो खरं म्हणजे चांगला असायला पाहिजे. म्हणजे घरच्या लोकांनी चटणी किंवा कोशिंबीर मागितली की जी सुगरण आहे तिला वाटतं की आजचं अन्न आपलं जमलेलं नाहीये, पण तरी सुद्धा खारट, आंबट, तुरट या ज्या गोष्टी आहेत त्या कडूच्या बरोबरीनं, तिखटाच्या बरोबरीने जायला पाहिजेत. असा आहार गेला तर प्रत्येकाचं आरोग्य घरच्यांचं चांगलं राहू शकतं आणि काही गोष्टी ह्या मुद्दामून खायला लोकांनी सुरुवात करायला पाहिजे, मुलांनी घ्यायला पाहिजे. नक्कीच सर. जसं तुम्ही उल्लेख केला की कडू रस हा आपल्या पोटामध्ये जाणं हे फार एक कठीण बाब असते आणि ते पोटात ढकलवणं हे देखील गृहिणीच्या बाबतीमध्ये कठीण गोष्ट असते. तर अशा वेळी तिने काही वेगळ्या गोष्टींचा वापर केला पाहिजे, काय केलं पाहिजे? कसं आहे, आता कडुलिंबाची पानं आहे, तसं गुळवेलीचं पान जे आहे ते कडू असतं आणि त्याची भाजी उत्तम होते. त्यात हरभरा जर घातला किंवा ओला शेंगदाणा घालून जर ती भाजी केली तर उत्तम पद्धतीची भाजी होते. टाकळ्याची भाजी कोकणामध्ये देशावरती सगळीकडे मिळते, तर ती जर पोटात घेतली तर वजन कमी होतं, संधिवात कमी होतो, गजकर्ण खरूज नायटा कमी होतो, उत्तम औषध आहे ते. तर त्याची सुद्धा तुम्ही भाजी करून खाऊ शकत असता. त्याच्याबरोबरीने मेथीची भाजी आहे, ती कडू आहे, तर ती सुद्धा तुम्ही खाऊ शकता. शेपूच्या भाजीचा आणि मेथीच्या भाजीचा एकत्रित परिणाम हा पोटातले कृमी नष्ट होतात, आव कमी होते, कोठा साफ व्हायला लागतो आणि पित्तही फारसं वाढत नाही नुसती मेथी घेतल्यानंतर जसं वाढतं तसं. तर हे आहाराचे प्रयोग जे आहेत ना ते करणं हे गरजेचं आहे. आयुर्वेदीय पाककला हा एक वेगळा विषय आहे जो आता आपण बोलतोय आणि त्याचं मिक्सिंग जे आहे ते खूप अप्रतिम आणि इतकं मोहक आहे की त्या फक्त अन्नाने सुद्धा आपले आजार बरे होऊ शकतात. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे प्रत्येक गृहिणीने जाणून घेणं आणि त्या आचरणात आणणं हे अतिशय आवश्यक असतं. अधिक माहिती करून घेऊया, आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर जेव्हा आपण आहाराचा विचार करत असतो तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आहार शास्त्र म्हणून सांगितलं आहे. प्रत्येक गृहिणीने जर आपण आपलं थोडंसं डोकं लावून स्वयंपाकघरात जे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा
पुरेपूर उपयोग करून किंवा योग्य पद्धतीने युक्तीने उपयोग करून जर आपण स्वयंपाक केला तर तो नक्कीच आरोग्यमयी ठरू शकतो तिच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी. कसा हे आज आपल्याला समजावून सांगत आहेत वैद्य समीर गोविंद चमदग्नी. सर, आतापर्यंत जसं तुम्ही आम्हाला सांगितलं की प्रत्येक गृहिणी या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा असतो, पण मुळातच जेव्हा आपण आधुनिक ह्या युगामध्ये आपण उल्लेख करत आहोत या सगळ्या आहारशास्त्रांचा, तेव्हा तेलाचं आणि तुपाचं प्रमाण आहे ते योग्य ठेवणं हे प्रत्येकाचं काम असतं. साधारणतः एखादी 4 व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींनी साधारणतः तेलाचं प्रमाण किती ठेवलं पाहिजे, तुपाचं प्रमाण किती ठेवलं पाहिजे, ह्या देखील महत्वाच्या गोष्टी आहेत. याबद्दल जरा सांगता का? कसं आहे, ओव्हरऑल तेल आणि तुपाच्या बाबतीत एक महत्वाची घटना अशी लक्षात घ्यायला पाहिजे की तेल म्हटलं की ते वनस्पतीपासून तयार केलं जातं. वनस्पती योनी वेगळी आहे आणि तूप जे आहे ते प्राण्यांच्या पासून केलं जातं. स्पेशली गाईचे तूप जे आहे ते आयुर्वेदाने वापरलेलं आहे. तूप म्हटलं की गाईचं असंच आयुर्वेदात म्हणणं आहे. आणि मनुष्य हा प्राणी आहे, तर तूप हे जे आहे ते ॲसिमलाइज पटकन होतं आणि ते शरीर आपलं वापरून घेतं. त्यामुळे तुपाने कोलेस्ट्रॉल वाढलं वगैरे अशा पद्धतीचा विचार आयुर्वेदामध्ये नाही आहे. याचं कारण असं की आपण जे काही खातो पितो वागतो ते पचत असताना जर तो प्राणी पदार्थ असेल तर तो आपण प्राणी असल्याकारणे पटकन शोषला जातो आणि शरीरात साचला जात नाही. आपल्या मस्तिष्काची उत्पत्ती, डोळ्याची उत्पत्ती, गृहिणी नावाचा जो अवयव आहे त्याच्या आतल्या पित्तधराखालीची उत्पत्ती, या सगळ्यांना तूप हे जास्त उपयोगी आहे. त्यामुळे तूप पोटामध्ये गेलं तर काही बिघडत नाही. तेल गेल्यानंतर सुद्धा फारसा त्रासदायक प्रकार प्रत्येक वेळेला घडतो असं नाही आहे. ह्याच्याविषयीचं संशोधनही झालेलं आहे. वमन देत असताना आम्ही खूप तूप प्यायला देतो, तेल प्यायला देतो आणि त्याची रक्तातली लिपिड प्रोफाईलची लेवल एवढी वाढते की जी नंतर रिव्हर्सिबल आहे असं आधुनिक शास्त्र मानत नाही. ते उत्तम पद्धतीने रिव्हर्सिबल होते आणि ब्लड मधलं कोलेस्ट्रॉल वगैरे सगळं कमी येतं असं लक्षात येतं. तर हा सगळा भाग लक्षात घेता तूप जे आहे ते बिनदिक्कत वापरायला पाहिजे. शस्तम धीस्मृती मेधाग्नी बलायू शुक्र चक्षुषाम असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. तर बुद्धी स्मृती एकाग्रता वर्धन करण्यासाठी, पित्त कमी करण्यासाठी त्याचं ते परम औषध आहे आणि तुपाचा निश्चित वापर करायला पाहिजे. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार घरच्या तेल तूप कोणतं वापरावं हे ठरावं. आता ब्रेडची भाजी आहे ती शक्यतो खाऊच नाही, आंबवलेला पदार्थ आहे किंवा पोहे आहे तर ह्याला तुपाची फोडणी फारशी चांगली बसत नाही. तर अशा वेळेस तेल वापरलं म्हणून काही बिघडत नाही. पण ते तेल जे आहे ते तिळाचं तेल पोटात घेऊ नये, ते बाहेर लावण्यासाठी वापरावं. कारण तिळाचं तेल पोटात घेतलं तर त्वचा उत्पन्न होतात, डोळ्याला ते खराब आहे. तर खोबऱ्याचं तेल वापरणं, मक्याचं तेल वापरणं, करडईचं वापरणं, सूर्यफूल वापरणं हे आजारानुसार आपण बदलू शकतो आणि तशा पद्धतीने आपण त्याचा वापरही करू शकतो. नक्कीच. असं तेला तुपाचा खरं तर तुम्ही आमचं कन्फ्युजन आहे ते दूर केलंच आहे, पण मिठाचं प्रमाण हे आपल्या आहारामध्ये किती असलं पाहिजे? आणि जे हल्ली म्हटलं जातं की जे काही विविध आजार आपल्याला होत असतात त्याच्यामध्ये मीठ हे कारणीभूत असतं आणि वेगवेगळ्या प्रकारची मिठं असतात, तर कोणत्या मिठाचं सेवन आपण जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये करणं आवश्यक आहे? बरोबर आहे. कसं आहे, आपल्या मेंदूमधली जी रचना आहे त्याला NaCl आता जे खातोय त्याच्यानुसार आपल्याला ब्लड प्रेशर वगैरे लागतं, परंतु ते कमी करून आपण जर KCl घ्यायला सुरुवात केली, संजीव किंवा संवर्चल, तर काही दिवसांनी त्यांनी बीपी वाढत असतं. तर मिठाचा परिणाम जो आहे तो आयुर्वेदाने कसा धरलाय तर मीठ हे कमीत कमी असावं. कारण म्हाताऱ्याला पण येणं ही जी प्रक्रिया आहे ती मिठाने पटकन घडत असते. तर मीठ माफक जावं हेच महत्वाचं आहे. 1 ग्रॅम मीठ जे आहे ते 60 ग्रॅम पाण्याला धरून ठेवतं आणि त्यामुळे 61 ग्रॅम माणसाचं वजन वाढतं. तर ज्यांना वॉटर रिटेन्शन आहे, सूज आहे, स्थूलपणा आहे, अशा लोकांनी तरी मिठावरती कंट्रोल येणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की मीठ खाल्लं नाही तर मग जमेल कसं? तर मीठ पूर्ण बंद केलं आणि 3-4 महिन्यांनी तुम्ही खाकरलं तर कफाला खारटपणा येतो, म्हणजे तुमच्या शरीरात मीठ बनत असतं. असं काही नाहीये की शरीरात ते तयार होऊ शकत नाही. देवयोनी जी सांगितली ती मीठ खात नाही, त्यामुळे ती अजर आणि अमर अशी सांगितलेली आहे. तर तुम्हाला अजरत्व आणि अमरत्व जरा जरी प्राप्त करायचं असेल तर मीठ सोडणं गरजेचं आहे, पहिला भाग. आणि सगळ्यात महत्वाचा लास्ट बट नॉट लिस्ट काय तर महाराष्ट्रातले नव्हे भारतवर्षातले जे मोठे मोठे वैद्य आहेत की ज्यांनी आयुर्वेदिक प्रॅक्टिस यशस्वी केलेला आहे, त्या प्रत्येकाची मेख हीच होती की त्या आलेल्या प्रत्येक रुग्णाचं मीठ पूर्णतः बंद करायचे आणि मग औषध द्यायचे. तर ब्लड केमिस्ट्रीमध्ये इतका चांगला परिणाम येतो आणि रक्ताचा प्रवाह चांगला झाला, त्याचा फॉर्मेट बदलला की माणसाच्या शरीरातले दुर्धर आजार सुद्धा बरे होतात. खरं तर असा हा विचार करणं फार कठीण आहे की आपण मीठ वगैरे सोडावं आणि नंतर अन्न शिजवावं, तरी सुद्धा प्रयत्न करून करायला बघायला काही हरकत नाहीये की निदान प्रमाण तरी आपण ते कमी करायला हवं. सर, खरं तर आयुर्वेद शास्त्रानुसार अशा अनेक पाककृती सांगितलेल्या आहेत. यातल्या काही पाककृती तुम्ही आमच्याबरोबर शेअर कराल का? म्हणजे आपले पाहणारे जे प्रेक्षक आहेत, जे आपल्या मैत्रिणी आहेत, ज्यांना खरंच काहीतरी करायचं असतं, तर त्यांच्यासाठी उपयोगी कसं आहे, आपली संस्कृती आणि महाराष्ट्रीयन माणसं सणवार, आता श्रावण सुरू झाला की सण यायला सुरुवातच होईल, तर ह्याच पाककृती आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत. पण तुम्हाला आश्चर्य म्हणून सांगतो की इडली का, ढोसली का, अशा पद्धतीने इडली डोश्याचं सुद्धा वर्णन आहे आयुर्वेदामध्ये. पुपुलिका, आपूप,
हे सगळं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. पोळ्या पुऱ्या यांचंही वर्णन केलंय, अनारसे घारगे वगैरे जे म्हणतो त्याचंही वर्णन केलेलं आहे. तर ही करण्याची पद्धत तीच आहे, फक्त त्याच्याबरोबर औषधी द्रव्य कोणती वापरायची हे खूप महत्वाचं असतं. अच्छा. आता श्रीखंड करताना रसाल किंवा श्रीखंड हे सर्दीसाठी उत्तम औषध म्हणून सांगितलेलं आहे. पण ते करत असताना आपण चक्का तयार करतो दह्याचा, टांगून ठेवतो, तशा पद्धतीनेच तो करायचा. आणि त्याच्यामध्ये चातुर्यात म्हणजे तग, एला, तमालपत्र आणि नागकेशर, म्हणजे वेलदोडा जो आहे तो, दालचिनी जी आहे ते, तमालपत्र आणि नागकेशर म्हणून जे आहे ते घालायला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यावर खडी साखर घालायची, साधी साखर घालायची नाही. तर असं जे श्रीखंड आहे ते तृप्ती देणार आहे, बलवर्धन करणार आहे, लहान मुलांची सर्दी खोकला नष्ट करणार आहे आणि लहान मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी रसाल वापरलेला आहे आयुर्वेदामध्ये. तर खव्याचा भाग ही असाच आहे किंवा बासुंदीचा भाग ही असाच आहे. खव्याचा लेप जर डोक्यावरती लहान मुलांच्या केला गेला तर तो खवा काळा पडतो एका दिवसामध्ये आणि डोक्यातली उष्णता कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणून बुद्धिश्रुती आणि एकाग्रतेचं वर्धन होतं. तर ही साधी पाककृती जी आहे ती पोटामध्येही घेताना उपयोगी आणि बाहेरून लावण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. अन्न लेपन नावाचा एक भाग आयुर्वेदात सांगितलेला आहे. वेगवेगळी धान्य आहेत ती दुधामध्ये शिजवायची आणि मुडदूस वगैरे झालेले जे लहान मुलं असतात त्यांच्या अंगाला जर त्याचा लेप केला गेला तर त्वचेच्या भ्राजक पित्ताच्या वाटेत त्यांचं पोषण सुरू होतं. म्हणजे जी मुलं खाऊ पिऊ शकत नाहीत, कॅन्सरच्या लोकांना जेव्हा सीए झालेला असतो इसोफेगसचा वगैरे, त्यावेळेस सुद्धा हे अन्न लेपनाचे प्रकार आम्ही वापरत असतो. म्हणजे आहाराच्या पाककृतीचा वापर आयुर्वेदाने बाह्यता उपचार म्हणून सुद्धा केलेला आहे आणि पोटामध्ये सुद्धा ते ह्या पद्धतीने वापरलेलं आहे. आता बाहेर जात असताना काय खायचा असा प्रश्न येतो आणि पथ्य पाळता येत नाही. तर पूर्वी दशम्या करण्याची पद्धत होती. दूध आहे ते भाकरी तयार करताना पाण्याच्या ऐवजी वापरायचं किंवा पोळीच्या जी कणक आहे त्याच्यामध्ये पाण्याच्या ऐवजी दूध घालायचं आणि त्यात जर साखर घातली गेली तर ती दशमी तयार होते. आणि कोणताही मधुर रसात्मक असा पाकातला पदार्थ जो आहे तो 9 दिवस शिळा होत नाही असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तर तुम्ही बाहेर कुठेही जाणार असाल, वारीला जाताना मी याच गोष्टी अशा पद्धतीच्या बरोबर घेऊन जातो आणि ते तुम्ही 9 दिवस व्यवस्थित खाऊ शकता, तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. आणि या पाककृतीचा वापर तुमच्या शरीरातल्या शुक्र धातूवरती चांगला येतो, बुद्धिश्रुती एकाग्रता वाढते, रंग जो आहे तो चांगल्या पद्धतीने तुमचा उजळायला लागतो आणि शरीरातले वात पित्त कफ जे आहेत ते साम्यावस्थेमध्ये राहू शकतात. नक्कीच सर, खरं तर तुम्ही अतिशय फार चांगल्या अशा उपयोगी अशा गोष्टी सांगितल्या आहेत. तर मला असं वाटतं आपल्या सगळ्या ज्या गृहिणी आहेत त्यांनी करून बघायला काही हरकत नाहीये. पण आयुर्वेदामध्ये एक टाळावं असं ते सांगितलं जातं ते म्हणजे विरुद्धान्न. विरुद्ध अन्न म्हणजे नेमकं काय असतं आणि ते आपण का टाळलं पाहिजे? बरोबर आहे. विरुद्ध अन्न म्हणजे दोन अशा गोष्टी एकत्र केल्या की त्यातनं विषारी पदार्थ असा तयार होतो की पोटामध्ये गेल्यानंतर शरीरातले जे दोष आहेत ते वाढतात पण शरीरातनं बाहेर पडत नाही असं होतं. म्हणजे दरवाजा बंद केलेले आहेत सगळे आणि काहीतरी नाक साप आपल्या घरामध्ये जर घुसलं तर ते आपल्याला बाहेरही काढून टाकता येत नाही आणि त्याचा आपल्याला उपद्रव होतो. तशा पद्धतीचं विरुद्ध आहार हे प्रकरण आहे आणि त्यातून उत्पन्न होणारे जे आम विष आहे ते आम दोषम महाघोरम वर्जेत विष संज्ञकम असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यातनं कॅन्सरपासून आपल्या शरीरामध्ये मेंदूच्या संबंधित अनेक घटना आणि हृदरोगापासून मूतखड्यापर्यंत काही होऊ शकतं. इतपत हे विरुद्धासन हे खूप त्रासदायक आहे आणि हल्ली लोकांना तेच करायला आवडतं. म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी पथ्यकर आहे पण लोक त्यात दूध घालतात आणि खातात की ते विरुद्ध अन्न झालं. आईस्क्रीम नावाचा जो पदार्थ आहे घाणेरडा कधीतरी खायला काय हरकत नाहीये पण नेहमी आणि रुटीन आणि थंडीच्या दिवसात सुद्धा लोक आईस्क्रीम खातात. तर हा आईस्क्रीम हा विरुद्ध अन्नाचा प्रकार आहे. दुपारचं जेवण झाल्यानंतर झोपणं ही प्रक्रिया जी आहे ती सुद्धा विरुद्ध आहे, असं व्हायला नाही पाहिजे. जेवण केलेलं आहे आणि आंघोळ केलेली आहे हा सुद्धा विरुद्धाचा प्रकार सांगितलेला आहे. आणि ह्याच्यापेक्षा एक भयानक प्रकार म्हणजे फ्रूट सॅलड आणि शिखरण. शिकरणीमध्ये चमचा घालून जर वरती काढला तर त्या तारा सुटतात आणि त्या पोटामध्ये न पसता त्वचेवरती यायला लागतात आणि मग इसबाची उत्पत्ती होते किंवा दमा मागा लागतो. तर जिभेसाठी आपण ह्या गोष्टी करायच्या असं करू नका. ज्यावेळेला कॅन्सरचे रुग्ण आम्ही नरगस दत्त मेमोरियल हॉस्पिटलमध्ये वगैरे बघतो ब्रेनच्या ट्युमरचे आणि कॅन्सरचे, तेव्हा आम्हाला आढळलेली 2-3 निदानं जी आहेत म्हणजे कारणं ती मी तुम्हाला सांगतो. त्यात गांधील माशी चावलेली असणं, मधमाशी चावलेलं असणं आणि आता सांगितलेलं हा विरुद्ध आहार हे त्याचं कारण आहे की ज्याच्यामुळे ब्रेन ट्युमर्स वगैरे उत्पन्न होतात आणि त्यासाठी दादी नावाचं एक औषध गुलमरोग अध्याय वाघभट संहितेत सांगितले ते आम्हाला वापरायला लागतं. पण पहिले ना काय संक्षिप्त हा क्रियायोगो निदान परिवर्जनम. तुमचं अन्न जे आहे ते तुम्हाला बदलायला लागतं. विरुद्धान्न करणं हे योग्य नाही आणि ते जर केलं तर तुम्हाला नक्की आणि नक्की सोसावं लागतं. बापरे, खरंच अतिशय विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत की मोठमोठे आजार जर आपल्याला टाळायचे असतील तर आपण आपल्या आहारावर मात्र नक्कीच नियंत्रण ठेवलं पाहिजे. नेमकं काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे हे आपण जाणून घेतलंच. पण आजार जर आपल्याला टाळायचे असतील तर आहार कसा असावा हे जाणून घेऊया आपण एखाद्या ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा
एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाणून घेत आहोत ते आहारशास्त्राबद्दल. आहारशास्त्र हे आयुर्वेदानुरूप आपण कसं ठेवलं पाहिजे यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य समीर गोविंदच्या मदतीने. सर, जसे तुम्ही सांगितलं की आपल्याला जर आजार टाळायचा असतील तर आहार आपला हा मूळ असतो आणि मुळातच आपण त्याच्याकडे लक्ष देणं हे आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे. तर आजार आणि आहार यांचा नेमका संबंध काय आणि कसा ठेवला? बरोबर आहे. आता माणसाला आजार येतो तो काय आकाशातनं पडत नाही. त्याचं खाणं पिणं वागणं याच्यातूनच ते उत्पन्न झालेलं असतं. आणि एक कल्ली खाणं, एकच पद्धतीची गोष्ट खाणं, कितीही डॉक्टरांनी सांगितलेलं असलं तरी अपत्याचं जेवण करणं. दह्याविषयीचं प्रेम तर इतकं असतं लोकांचं की दही आहे हे थंड आहे असं लोकांना वाटतं. जी गोष्ट स्पर्शाला थंड आहे ती वीर्याला म्हणजे पोटात गेल्यावर त्याचा परिणाम जो आहे तो उष्ण असतो हे लोकांना माहीत नसतं. त्यामुळे दही हे थंड आहे ही चुकीची समजूत आहे. दही रात्री खाऊ नये, फोडणी देऊन खाऊ नये, रोज खाऊ नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आणि जर दही तुम्ही जास्ती खाल्लं तर हृदयाच्या रक्तवाहिन्या चोंदायला सुरुवात होते, सूज वाढते आणि वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक आजार होतात. दमा खोकला जो आहे तोही त्रास देऊ शकतो. तर औषध म्हणून दही विषमज्वरासारख्या काही गोष्टीमध्ये शरीरातला धातू कमी झाल्यानंतर पुरुषांसाठी असं ते वापरता येतं. पण त्या वैद्याच्या आधिपत्याखाली त्याचा विचार करायला पाहिजे. आणि अगदी दही जर खाणार असाल तर त्यावर साखर जायला पाहिजे किंवा आवळकाठी चूर्ण जायला पाहिजे किंवा मुगाचं कडण तरी जायला पाहिजे. असं जर केलं तर ते ठीक आहे. पण आता काही लोक असतात त्यांना डायबेटिक ऊण झालेली असते आणि त्यांना जखम झालेली असते ती लवकर भरून येत नाही. तर अशा लोकांना नाचणीची भाकरी फक्त जर तुपावरती खाल्ली आणि औषध घेतली तर डायबेटिक ऊण ही पूर्णतः भरून येते आणि बरी होते. स्थूल माणूस आहे तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी त्रिफळा चूर्ण जे आहे ते तरी वापरावं किंवा दशमुळाच्या काढ्यामध्ये तयार केलेली आमटी भाकरी भाजी हे वापरायला पाहिजे. तर त्याचं वजन जे आहे ते पटकन झपाट्याने त्याचं कमी येऊ शकतं. चेहऱ्याचा वर्ण सुधारायचा आहे असं जर असेल तर हळद आणि तूप जे आहे ते पोटामध्ये जाणं हे खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. गर्भिणी एखादी असेल आणि तिला वेगवेगळे डोहाळे लागतात आणि ते जर चुकीचे असतील किंवा बाळाला त्रास देणारे जर असू शकतील म्हणजे अननस आहे, पपईसारखे पदार्थ आहे, गवारीसारखे पदार्थ आहे तर उत्पन्न होणाऱ्या मुलाला फिट्सचा त्रास होऊ शकतो. तर हे माफक प्रमाणात खायला पाहिजे आणि त्याचा अँटीडोट वैद्याला विचारून त्यांनी ते खायला पाहिजे. तर या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. बुद्धिसुडीची एकाग्रता वाढायची आहे तर म्हशीचं दूध कधी पिऊन चालत नाही. त्यावेळेस साळीच्या लाह्या खायला पाहिजे, गाईचं दूध प्यायला पाहिजे, तूप घ्यायला पाहिजे, चटईवरची किंवा दर्भासनावरती बसून अभ्यास करायला पाहिजे, या गोष्टी करायला पाहिजे. आंबवलेले पदार्थ जे आहेत ते सगळे चीज पनीर सारखे पदार्थ हे बुद्धी वाढवत नाहीत. तर तरुण मुलांनी अभ्यास करताना हा पदार्थ हे सोडायला पाहिजेत. आणि सोडल्यानंतर अभ्यास किती चांगला आणि पॉवरफुल होतो याचा तुम्ही अनुभव घेतला तरच तुम्हाला ते समजणार आहे. ताकासारखा पदार्थ जर घेतला गेला तर सुस्ती आणि सुंदी खूप येते. तर ताक तुम्ही परीक्षेच्या काळात तरी ऍटलीस्ट घेऊ नये, त्यांनी सुस्ती खूप येते. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आयुर्वेदाने काही आखणी करून दिलेली आहे. शरीरामध्ये जखम झाली आहे, पू उत्पन्न होतोय, ऑपरेशन कोणतं तरी करायचं आहे, अँटीबायोटिकचे शॉट कमी मारून घ्यावेत असं जर वाटत असेल तर आयुर्वेदाने पू उत्पन्न न करण्याचं एक पथ्य सांगितलेलं आहे. मुगाची डाळ, गव्हाचा फुलका, ज्वारीची भाकरी आणि सगळ्या फळभाज्या यांचा जर वापर केला गेला माफक आणि पालेभाज्या, भात, कडधान्य ही जर सोडली तर माणसाच्या शरीरात पू उत्पन्न होण्याची प्रक्रिया ही कमी होते. तर या सगळ्या गोष्टीचा आयुर्वेदाने खूप छान विचार केलाय. लोकांना कल्पना नसते की आयुर्वेद हे काय शास्त्र आहे. नक्कीच. खरं तर ही कल्पना लोकांना करून देणंच हेच आपलं काम आहे. सर, तुम्ही इथे बऱ्याच काही गोष्टी आणलेल्या आहेत. या ज्या काही वनस्पती आहेत इकडच्या किंवा ते काही फळभाज्या ठेवल्यात त्यांचा काय उपयोग आहे आपल्या आहारात? आता सगळ्यांना माहित असले हे गाजर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर हा गाजराचा भाग जो आहे तो डोळ्यासाठी अप्रतिम उपयोगी आहे. गाजर जर सकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला खाल्लं तर ते कॅन्सरसाठी अतिशय अप्रतिम उपयोगी पडणारी गोष्ट आहे. आणि हेच गाजर रात्री 7 नंतर जर खाल्लं तर डोळ्यावरती अप्रतिम परिणाम करतं आणि डोळ्याच्या अनेक आजारांसाठी सप्तगोविंद रसायन नावाचं एक औषध आहे तर ह्याच्यावर जर घेतलं गेलं तर मॅक्युलर डिजनरेशन, रेटायनल डिटॅचमेंट आणि डोळ्याशी संबंधित तिमिर नावाचा जो आयुर्वेदातला आजार सांगितला आहे, ग्लॉकोमा वगैरे, तर ह्याच्यासाठी हे गाजर खूप उत्तम उपयोगी पडतं. गाजर जर पोटात घ्यायचं असेल तर कच्चच घ्यायला पाहिजे आणि मधला नार काढून जर खाल्लं तर त्याचा जास्ती चांगला परिणाम होतो. कॅन्सर ज्यांना आहे अशा लोकांनी मधल्या नारासही ते खावं, त्यातलं कॅरोटीन जे आहे ते त्यांना जास्ती चांगल्या पद्धतीने काम करतं. ही सुरणाची भाजी तर सगळ्यांना माहिती आहे. तर हा सुरण जो आहे तो ताम्रभस्माच्या मारणासाठी आम्ही बऱ्याच वेळा वापरतो. तर विल्सन डिसीज नावाचा जो आजार आहे ज्याच्यात तांब्याचं प्रमाण रक्तातलं वाढतं अशा वेळेला ह्या सुरणाची भाजी जी आहे ती जर फक्त रुग्णाला खायला दिली आणि जर पोटात औषध दिली तर कॉपरचं प्रमाण जे आहे ते उत्तम पद्धतीने कमी येतं. आणि मूळव्याधीच्या प्रत्येक प्रकारासाठी सुरणाची भाजी जी आहे ना ती चिंचेच्या कोळावरती जर वापरली गेली तर उत्तम पद्धतीचा परिणाम मूळव्याधीवरती येतो. शौचातले आतले कोंब जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होते आणि शौचाला पुन्हा पहिल्यासारखी साफ व्हायला लागते. गुदवलींच्या ठिकाणी आलेली क्लिन्नता किंवा ओलसरपणा याने कमी येतो. अर्शोभगंदर नावाचा जो आजार आहे म्हणजे फिस्टुलाई आहे आणि पायल्सी आहे तर ते सुद्धा याने उत्तम पद्धतीने कमी येतात. ह्याच्याबरोबरीने एक उत्तम दुसरं औषध आहे ते म्हणजे हे केळफूल जे आहे कोक आहे केळीचा, तर केळफुलाच्या आतले जे फुलं आहेत
त्याची भाजी करण्याची एक पद्धत असते. कोकणामध्ये हे बरेच जण लोक हे वापरतात. हो. तर हे केळफुलाची भाजी जी आहे ना, ती ज्यांच्या शुक्राच्या जंतूंचं प्रमाण कमी आहे, ज्या स्त्रियांना पीसीओडी आहे, अशा स्त्रियांनी ह्याची भाजी जी आहे ती आठवड्यातून 2 वेळा तरी खावी. एंड्रोमेट्रोसिस नावाचा एक अतिशय घाणेरडा आजार पोटामध्ये गर्भाशयाला होतो आणि मुलं 12-12 वर्ष लग्न होऊन सुद्धा होत नाही. तर अशा वेळेला ह्या भाजीवरती ठेवून औषध जर दिली गेली तर त्याचा अप्रतिम फायदा होतो. हे लोकांना कल्पना नसते. सर, असं म्हटलं जातं की आपल्या आहारामध्ये कोबी वापरू नये किंवा फ्लॉवरचा जास्त वापर करू नये किंवा विदेशी भाज्या आहेत काही बऱ्याच गोष्टी, तर त्यांचा वापर करू नये. सर, हे खरं आहे का? नाही, असं नाही. कोबी आणि फ्लॉवर प्रत्येक नातीद्रव्य मानवौषधम योजकस्त दुर्लभ असं आपण म्हणतो. तर कोबी आणि फ्लॉवरला सुद्धा स्वतःची काहीतरी व्हॅल्यू आहे. जुने वैद्य जे होते ते फ्लॉवरची भाजी सुद्धा परतून घेऊन वापरायला लोकांना सांगायचे. तर कोबीचा परिणाम असा येतो की माणूस रडल्यानंतर जशी त्याची मनाची अवस्था किंवा शरीराची अवस्था होते तशी कोबीचा रस घेतल्यानंतर येते. तर रडणं हे कशासाठी औषध आहे असं बघितलं तर आम्लपित्त, पेप्टिक अल्सर, डिओडेनल अल्सर, ग्रहणीचे काही प्रकार, याच्यामध्ये रडल्यानंतर बरं वाटतं असं लोक सांगतात. तर हा आता तू रड असं काय आपण म्हणू शकत नाही. तर अशा वेळेला आपण कोबीचा रस देऊ शकतो आणि तोच परिणाम आपल्या शरीरावरती येऊ शकतो. परदेशातल्या ज्या भाज्या आहेत, ज्या देशामध्ये जो जंतू म्हणजे व्यक्ती जन्माला आलेली तिथली भाजी, फळं आणि औषधं त्यांनी वापरायला पाहिजेत. तर ह्या नियमाने बाहेरच्या भाज्या ह्या फारशा ब्रोकोली सारख्या ज्या असतात त्या फारशा वापरणं काही योग्य नाहीये, परंतु त्याला औषधी व्हॅल्यू असू शकते आणि त्याच्या गुणधर्मानुसार ते आपण वापरू शकतो. सर, बऱ्याच वेळा आणि आहारामध्ये जेव्हा आपण उल्लेख केला जातो तेव्हा जसं तुम्ही म्हणाले की सूप्स देखील आपल्याला आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. तर फळांचे रस घेणं की नुसती अख्खी फळं खाणं ह्याबाबत देखील खूप आपल्याला संभ्रम जाणवतो. तर नेमकं आपण काय केलं? कसं आहे, राजयक्ष्मासारखा एखादा माणूस आहे ज्याला टीबी वगैरे झालेला आहे आणि जो बारीक झालेला आहे, त्याला जेवणानंतर काही विशिष्ट फळं जी आहे ती खायला दिली तर त्याचं आरोग्य सुधारतं. म्हणजे मुसुंब गोड आहे, समजा पपया आहे किंवा तोतापुरी आंबा आहे किंवा दुसरा हापूस आंबा आहे त्याची एखादी फोड, ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा मनुका देणं असं जर केलं तर त्याची प्रकृती चांगली सुधारू शकते. पण कच्चं अन्न आणि पक्क अन्न असं एकत्र शक्यतो घेऊ नये. फळं वेगळ्या वेळेला घ्यावीत आणि जेवण वेगळ्या वेळा करावं. कारण कच्चं अन्न खाण्याने अन्न जाठरांगण्यावरती अंड्यू लोड पडत असतं. त्या फळांचा विचार हा वेगळ्या पद्धतीने करावा. उन्हाळ्यामध्ये फळं दुपारच्या वेळेत खाल्ली तर चालतील, पण लहान मुलांनी सकाळी केळी दिलेली आहेत किंवा चिक्कू दिलेला आहे तर त्यांना सर्दी ही निश्चित होणार आहे. त्यामुळे 9 वर्षापर्यंत शक्यतो मुलांना फळं देऊ नयेत असं आयुर्वेद म्हणतो. आणि त्याच्यानंतर मग त्याला कफाचं वय कमी होऊन पित्ताचं लागायला लागलं की मग नंतर थोडासा विचार करून त्याच्या प्रकृतीनुसार त्याला फळ देता येतं. नक्कीच. असं जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपलं जे पहिलं आपण अन्न चाखतो ते म्हणजे दूध असतं. ते शेवटच्या श्वासापर्यंत देखील आपल्याला दूध पचतं असं आपल्याला म्हटलं जातं सर्वसाधारणपणे. मग दुधाचं आपल्या आहारामध्ये किती महत्व असतं आणि आपण ते कितपत सेवन केलं पाहिजे? कसं आहे, धारोष्ण दूध घेणं हे गरजेचं आहे. गाईचं, म्हशीचं, शेळीचं हे ताजं दूध मिळालं तर उत्तम आहे. आपण जे 8-8, 9-9, 10-10 दिवसाचं शिळं दूध वापरतो हे योग्य नाही आहे. आणि पाश्चराइज दूध केलेलं जे आहे ते गरम केलेलं असतं आणि पुन्हा तुम्ही ते गरम केलं की ते दुष्पाच्य होतं त्यातलं कॅल्शियम आणि बऱ्याच लोकांचं पोट बिघडतं. 70% भारतीय लोकांना आवेचा त्रास होतो आणि त्यामुळे दुधामध्ये हे आमिबा जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. तर त्यामुळे ज्यांची पोटं खराब आहे त्यांनी कृपा करून दूध नाही घ्यायला पाहिजे. आपल्या अवस्था जी आहे त्याच्यात क्षीराद अवस्था म्हणजे फक्त दूध आपण लहानपणी घेत असतो जेव्हा दात नसतात आणि दाताचं काम चावणं हे आहे. त्यामुळे तोंडामध्ये दात आलं की घन पदार्थ घ्यायला पाहिजे आणि मग वयात येताना पुन्हा दुधाची गरज असते. आजार म्हणून तुम्हाला काही मोठा शुक्रक्षय झालेला असेल, इतर काही पित्त वाढलेलं असेल तर तुम्ही दुधाचा वापर करू शकता. अन्यथा दूध न घेतलेलं बरं अशी आत्ताची परिस्थिती आहे. तर हा विचार करणं हे गरजेचं आहे. नक्कीच. सर, आतापर्यंत आपण पूर्ण कार्यक्रमामध्ये बरीच माहिती करून घेतली आहे. तर पथ्य अपथ्य देखील आपण जाणून घेणं आहाराबाबत हे आवश्यक आहे. तर अपथ्याबद्दल काय सांगाल की किती कारणीभूत? बरोबर आहे. व्हिनेगार सारखा पदार्थ आहे, लोणची आहेत, पापड आहे, चीज आणि पनीर सारखे सडलेले पदार्थ आहेत, ब्रेड सारखा पदार्थ आहे. तर हे पदार्थ पोटात गेल्यानंतर संपूर्ण शरीरातलं व्हिटॅमिन जे आहे ते खेचून घेतात आणि शौचावाटे बाहेर पडतात आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना आणि बऱ्याच मुलांना डेफिशियन्सी आढळते. एस्पेशली 900 पर्यंत जे व्हिटॅमिन B12 असायला पाहिजे ते अनेक लोकांचं 170 सुद्धा नसतं असं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीरावरती आणि मनावरती त्याचा परिणाम होत असतो. तर अति आंबट खाणं, अति तिखट खाणं, अति खारट खाणं हे वर्ज्य करायला पाहिजे. अति थंड खाणं, अति स्निग्ध खाणं हे लोकांनी करायला नाही पाहिजे. आणि जे पदार्थ आपल्या भात, पोळी, भाजी, आमटी सारखे सात्विक आहे ते लोकांनी घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. तिखट, आंबट, खारट आणि प्रत्येक गोष्टीला लोणचं जे आहे ते भाजीसारखं घेणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या व्हायला नाही पाहिजेत. आणि ह्याचा विचार करून तुम्ही पथ्याचं जेवण काय आहे, वागणूक कशी आहे हे जवळच्या वैद्याकडे जाणून घ्या. नक्कीच. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या आरोग्यासाठी आहाराचं किती महत्व असतं. सरांनी जसं आपल्याला आयुर्वेदानुसार पाककृती समजावून सांगितलं आहे की आयुर्वेदानुसार आपण कसा विचार केला पाहिजे या
संपूर्ण आहाराचा हा जर प्रत्येक गृहिणीने केला, प्रत्येक व्यक्तीने केला, तर तो नक्कीच आपलं आरोग्य आहे ते टिकवून ठेवू शकतं. आज आपण इथे थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.